आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। बंडखोर सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक आज या सांगली येथे या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या बैठकीमध्ये आमचे दोनच मुद्दे होते की बंडखोर सेना पक्ष लोकसभेमध्ये कुणाला साथ देणार, तर याच्यावर आमची चर्चा झाली गेल्या 2 तासापासून आणि आम्ही निर्णयावर या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की बंडखोर सेना पक्षाचा 1 मे रोजी 11वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने त्याची तयारी या संदर्भातल्या चर्चा करण्यासाठी आज आम्ही सांगली येथे एकत्र जमलो। तर बंडखोर सेना हा पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेला पक्ष आहे आणि आम्ही मागच्या वेळेला जी भूमिका घेतली होती की बंडखोर सेना पक्ष म्हणून आम्ही लोकसभा असेल किंवा अन्य कुठल्याही निवडणूक असतील की कुणाच्याही पाठीमागे फरफटत जाणार नाही। आम्ही आमचं अस्तित्व ताकदीनं जिवंत ठेवून ज्यांना गरज आहे अशांना आम्ही पाठिंबा देऊ आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल किंवा सोलापूर असेल, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बंडखोर सेना पक्षाचा निर्णय काय असेल याबाबतची पत्रकार परिषद घेऊन आम्ही येत्या 2 दिवसामध्ये त्याचा खुलासा करू किंवा तशा पद्धतीची भूमिका आम्ही येत्या 2 दिवसामध्ये मांडणार आहोत। आणि 1 मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा मेळावा होणार आहे। त्याचबरोबर परिवर्तन मेळावा आणि वर्धापन दिन सोहळा होणार आहे। त्या अनुषंगाने सुद्धा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबतची तयारी आज आम्ही या ठिकाणी करण्यासंदर्भातली बैठक आयोजित करण्यात आली होती आणि येणाऱ्या 2 दिवसात बंडखोर सेना पक्ष आपली भूमिका लोकसभा निवडणुकीबाबतची पाठिंब्याची भूमिका आम्ही घेणार आहोत। बऱ्याचशा पक्षाचं या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्या अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून झालेली आहे, त्यांच्याकडून विनंतीही आलेली आहे। अनेक नेते, अनेक पदाधिकारी संपर्कात आहेत, मात्र आम्ही योग्य वेळी येणाऱ्या 2 दिवसात हा निर्णय घेणार आहोत। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।